नमस्कार मित्रहो, आपलं स्वागत आहे आपला आवडता यूट्यूब चॅनल दिव्यांग ध्यास आणि विकासवर। तुम्हाला मी सांगितलं की आपल्या ज्या नंदनवनामध्ये जी मुलं आहेत सगळी 18 वर्षाच्या पुढील मुलं आहेत आणि 18 वर्ष वय म्हणजे काहीतरी कर्तृत्व करण्याचं वय आणि त्या अनुषंगाने आपण या मुलांना नेहमीच काही ना काही वस्तू बनवायला शिकवत असतो। वेगवेगळे उपक्रम मी राबवण्याचा प्रयत्न करत असतो। आज देखील मी आलेलो आहे बेलापूरमधील साई समृद्धी गृह उद्योगामध्ये। तुम्ही पाहताय की या महिला ज्या आहेत त्या सगळ्या म्हणजे अगदी मी व्हिडिओ बनवतोय पण तरी देखील त्या त्यांच्या कामात मग्न आहेत। त्याचं कारण असं आहे की आज त्यांच्याकडे खूप मोठी ऑर्डर आलेली आहे आणि ती ऑर्डर पूर्ण करायची आहे। तर ह्या सगळ्या गृह उद्योगाच्या महिला आहेत आणि त्याच्या ज्या मेन ओनर आहेत ह्या म्हणजे आमच्या ज्योतिताई जगताप। ती ताई बोलण्यापेक्षा कामाला जास्त महत्त्व देत आहेत। तर आपण बघूया की आपल्या या संस्थेच्या ज्या अध्यक्ष आहेत त्या म्हणजे रोहिणीताई। तर रोहिणीताई, मला कळत नाहीये की एवढे सारे लाडू तुम्ही कशासाठी बनवताय? हे आमच्या आता शाळेच्या मुलांची ऑर्डर चालू आहे आणि आम्ही उपवासासाठीच पण बनवतो हा लाडू। उपवासासाठी पण खूप चालतो, त्याच्यासाठी पण आम्हाला रोजची ऑर्डर असते। अच्छा, मग तुम्ही राज्यातून खूप साऱ्या प्रमाणात शरीरात कॅल्शियम जातात, त्यामुळं जवळजवळ सकाळ नगर जिल्ह्यातल्या सगळ्या शाळेंना आम्ही हे राज्य लाडू पुरवतो। तर तुम्हाला असं वाटतं का तुम्ही जर महिला ज्या करतात आणि समजा जर हा गृह उद्योग आमच्या दिव्यांग मुलांनी जर सुरू केला तर तुम्हाला वाटतं का ते मुलं करू शकतात म्हणून? तर मित्र, ह्या ज्या महिला आहेत ह्या स्त्री शक्ती म्हणजे नारी तू महान आहे आणि महान या स्त्रीमध्ये त्यांच्यात एवढं कर्तृत्व असतं आणि एवढी शक्ती असते की तुम्ही पाहाल की ह्या दुसऱ्या ज्या ताई आहेत त्या आधी म्हणजे रोजच आधीशी खेळत आहेत। तुम्ही पाहाल की हा गुळाचा पाक म्हणजे एका हाताने तो गुळाचा पाक बनवत आहेत, एका हाताने तिकडनं लगेच तिकडे ते राजगिरे टाकतायत आणि म्हणजे अगदी इकडे घाणा निघतोय तोच लगेच इकडे हे लाडू त्यांचे तयार होत आहेत आणि खूप सारे लाडू त्यांनी बनवलेले आहेत। कालसुद्धा तुम्ही पाहाल की तिकडे अगदी लाडूची पोती जी आपण लहानपणी म्हणायचं तर ती आज मला बघायला मिळाली। मित्र, हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण हेच आहे की आपण देखील आपल्या दिव्यांग बांधवांकडनं असाच गृह उद्योग सुरू आहे। आताच तुम्ही पाहाल की आता नवीन वर्ष सुरू होते आणि खरं तर इंग्लिश कॅलेंडरबद्दल मी बोलतोय की आता डिसेंबर संपेल आणि जानेवारी सुरू झाला की आपल्याला 14 जानेवारीला आपली संक्रांती असते आणि या संक्रांतीसाठी आम्ही देखील तिळाचे लाडू बनवत असतो। इथे या महिला सगळ्यांना राजगिराचे लाडू बनवत आहेत। तर आपण देखील आम्हाला याच्यामध्ये मार्गदर्शन कराल, सहकार्य कराल की आम्ही देखील ह्या मुलांना कशा पद्धतीने आपण त्यांना त्यांच्या पायावर उभं करू शकतो। खरं तर ज्योतिताई असतील, रोहिणीताई असतील, अनेक महिला इथे आहेत त्या आपल्याला त्यांनी आज मला खूप सारं मार्गदर्शन दिलं ह्या लघु उद्योगासाठी। चला तर मित्र, मी देखील लवकरच, मी म्हणण्यापेक्षा आपल्या नंदनवनातील मुलं देखील लवकरच असाच गृह उद्योग सुरू करणार आहेत। कारण शेवटी स्वावलंबी जीवन हेच आपल्याला एक आत्मविश्वास निर्माण करून देत असतं आणि आज तुम्ही पाहता की ह्या महिलांमध्ये जो आत्मविश्वास आहे, काहीतरी करून दाखवण्याची जी उमेद आहे तीच आपल्या दिव्यांग बांधवांमध्ये देखील आहे। म्हणून मी आज खरं तर आमच्या या ज्योतिताईंच्या या गृह उद्योगाला भेट देण्यासाठी आलो होतो। मित्र, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट्स बॉक्समध्ये प्रतिक्रिया देऊन नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। आणि हो, जर बेलापूर म्हणजेच अगदी नेवासाच्या बाजूला जर तुम्ही बेलापूरला आलात तर नक्की ह्या गृह उद्योगाला भेट द्या। इथे आल्यावर तुम्हाला छानचे लाडू तर खायला गोड गोड मिळतीलच, परंतु त्याहीपेक्षा एक चांगला आत्मविश्वासाने जगणं आणि स्वतःच्या पायावर उभं जे काही राहणं म्हणतात ते या महिलांकडनं शिकायला मिळेल। तुमच्या दिव्यांग बालकांसाठी धन्यवाद ताई, धन्यवाद ताई। अजून आलं तर नक्की या। धन्यवाद।